तर मंडळी, जेव्हा तुम्ही तुमचे आवडते कपडे घालून आरशासमोर जाता, पण तेव्हा छान वाटण्याऐवजी आपला कॉन्फिडन्स हा पूर्णपणे ढासळून जातो. कारण तेव्हा आरशामध्ये आपल्याला दिसतं ही पोटाची लटकणारी चरबी, चेहरा असा सुजल्यासारखा वाटतो, मांड्या सुजलेल्या असतात, हातावरती चरबी साठलेली असते, कंबर देखील इकडून तिकडून सुटलेली असते. आणि मग असं वाटतं की हे वाढलेलं वजन कमी होणार तरी कधी. आणि मग आवडते कपडे देखील आपल्याला व्यवस्थित दिसत नाही आणि आपला आत्मविश्वास हा पूर्णपणे ढासळून जातो. पण मंडळी, हा फक्त दिसण्याचा प्रॉब्लेम नाहीये. हे वाढलेलं वजन, ही अनावश्यक चरबी फक्त दिसण्याचा प्रॉब्लेम नाहीये, तर आपल्या मानसिकतेवर देखील हा घातक परिणाम करत असतो. म्हणजेच हे वाढलेलं वजन आपल्या शरीरासोबतच आपल्या मानसिकतेवर देखील परिणाम करत असतं. पण मंडळी, आता काहीही काळजी करू नका. हो मंडळी, कारण या सगळ्यामधून मी देखील गेलेली आहे. हे वाढलेलं वजन फक्त कॅलरीजची समस्या नाही आहे, तर ती समस्या आहे आपल्या ब्रेन आणि हार्मोन याच्यामधल्या सिग्नलची, याच्यामधल्या बॅलन्सची. मग तुम्ही कितीही चांगलं डाएट केलं तरी देखील तुमचं वजन कमी होत नाही आहे. कित्येक लोक तर खूप कमी खात असतात, वजन वाढायला नको, पण तरी देखील वजन काट्यावरचा तो काटा हलायचं काही नावच घेत नाही आहे. कारण आपल्या शरीरामध्ये हार्मोन हे इम्बॅलन्स झालेले असतात. आणि म्हणूनच तुम्ही कितीही चांगला आहार घेतला तरी देखील ती चरबी वितळत नाही, ती चरबी, ते फॅट्स बर्न होत नाही. पण मंडळी, ह्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे 10 असे सुपरफूड की जे खाऊन तुम्ही तुमचं वजन कमी करू शकता. अगदी बरोबर ऐकलं. कित्येक मोठमोठे सेलिब्रिटीज देखील असतात, त्यांना भूक नाही लागत, सारखी खाऊ होत नाही, क्रेविंग होत नाही, तर नक्कीच होते. तेव्हा देखील हे सुपरफूड ते घेत असतात. आणि आपल्याला वाटतं की हे मोठमोठे सेलिब्रिटीज इतके मेंटेन बारीक राहतात का, जे काही खातच नाही का, ते काय उपाशी वगैरे राहतात का? तर अजिबात नाही. त्यांनी त्यांच्या आहारामध्ये या 10 सुपरफूडचा समावेश केलेला असतो. त्यामुळे जेव्हा त्यांना भूक लागते तेव्हा ते हे 10 सुपरफूड खातात आणि त्यामुळेच हे खाऊन त्यांची भूक भागते, त्यांचं पोट फुगत नाही आणि त्यांना सारखी क्रेविंग देखील होत नाही. हे सुपरफूड इतके प्रभावी आहेत की अवघ्या 7 दिवसांमध्ये, अगदी बरोबर ऐकलं, अवघ्या 7 दिवसांमध्ये ते तुम्हाला दाखवून देणार आहेत तुमच्या वजनामध्ये झालेला फरक, तुमच्या इंचेसमध्ये झालेला फरक, तुमच्या पोटाच्या चरबीमध्ये झालेला फरक. तर मंडळी, ह्या आधी देखील मी तुमच्यासोबत खूप सारे वेट लॉसचे व्हिडिओज शेअर केले, खूप सारे डाएट प्लॅन शेअर केले आणि त्या सगळ्याला तुम्ही जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे त्यासाठी खरंच थँक्यू सो मच. कित्येकांचं वजन आपले व्हिडिओज फॉलो करून, आपले डाएट प्लॅन घेऊन, आपले होम रेमेडीज घेऊन कित्येकांचं वजन कमी होत आहे. तुमचे मेसेजेस पाहून, तुमच्या कमेंट्स पाहून मला खरंच खूप आनंद होत आहे. मग मला खूप कमेंट अशाही येत होत्या की मॅडम खूप क्रेविंग होते, सारखी खाऊ होत असते. तरी त्यासाठीच मी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. हे 10 सुपरफूड तुमच्यासाठी खूप प्रभावी ठरणार आहेत, तुमच्यासाठी गेम चेंजर ठरणार आहेत. कारण यामुळेच तुमची क्रेविंग होणार नाहीये आणि जेव्हा कधी तुम्हाला भूक लागेल तेव्हा फक्त हे खाल्ल्यामुळे तुमचं पोट देखील सुटणार नाहीये. तर मंडळी, मी स्वतः देखील माझं 30 किलो वजन जेव्हा कमी केलं तेव्हा देखील मला क्रेविंग होत होती, पण तेव्हा या गोष्टींचा, या आहाराचा मी समावेश केलेला होता आणि म्हणूनच लवकरात लवकर माझं वजन झपाट्याने कमी व्हायला मला मदत झाली. तर म्हणते मी तुम्हाला चॅलेंज देते, तुम्ही तुमचं वजन आज चेक करा, 30 दिवसानंतर चेक करा आणि मला इकडेच कमेंट करून सांगा तुमच्या वजनामध्ये झालेला फरक. आणि मंडळी, तुम्ही हा व्हिडिओ ओपन केला आहे म्हणजे ऑलरेडी तुम्ही पहिलं पाऊल उचललेलं आहे वजन कमी करण्यासाठी. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या वजनामध्ये झालेला फरक मला इकडेच येऊन सांगा. चला आता मग सुरू करू आजचा आपला नवीन व्हिडिओ आणि आजचा आपला प्रभावी विषय, फक्त हे 10 सुपरफूड घ्या आणि तुमच्या वजनामध्ये झपाट्याने बदल करा. तर म्हणजे सगळ्यात पहिलं सुपरफूड आहे ते म्हणजे डार्क चॉकलेट. हे खूपच इफेक्टिव्ह आहे. त्याच्यामध्ये आहे फ्लेवनॉइड, त्याच्यामध्ये आहे मॅग्नेशियम, की ज्यामुळे या कंपाऊंड्समुळे इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी ही वाढत असते. आणि जेव्हा कधी आपल्याला गोड खायची इच्छा होते तेव्हा जर तुम्ही डार्क चॉकलेट खाल्लं त्यामुळे तुमचे फॅट्स अजिबात वाढत नाही, तसेच फॅट स्टोरेज देखील कमी होत असतं. गोड खाण्याची जी क्रेविंग होत असते ती देखील होत नाही आणि यामुळेच तुमच्या शरीरामध्ये चरबी साठून राहत नाही. खूपच इफेक्टिव्ह आहे डार्क चॉकलेट. त्यामुळे आपल्याला वाटतं हे खूप मोठे सेलिब्रिटीज असतात जे गोड, आपल्याला गोड पदार्थ दाखवत असतात, वेगवेगळे चॉकलेट्स, ते हे काही खात नाहीत, पण ते जेव्हा कधी गोड खाण्याची इच्छा होईल तेव्हा ते डार्क चॉकलेट खातात. आणि नेक्स्ट आणि खूपच इफेक्टिव्ह आहे ते म्हणजे माचा टी. याच्यामध्ये आहे EGCची आणि तसे याच्यामध्ये कॅफेन आहे की यामुळेच तुमची चरबी जळण्याची प्रोसेस ही वेगवान होणार आहे, तुमचा मेटाबॉलिझम हा बूस्ट होणार आहे आणि तुम्ही काहीही नाही केलं
अगदी बरोबर ऐकलं तुम्ही. काहीही नाही ऐकलं तरी तुमच्या शरीरामध्ये एक फॅट बर्निंगची प्रोसेस ही चालू राहणार आहे. इतकी इफेक्टिव्ह आहे माचा टी. आता तुम्हाला ग्रीन टी माहिती आहे, ग्रीन टी तर इफेक्टिव्ह आहेच आहे, पण 10 ग्रीन टी इज इक्वल टू 1 माचा टी. 1 माचा टीमध्ये इतकी पॉवर असते की ती एक घेतल्यामुळे तुम्ही 10 ग्रीन टी घेतल्यासारखे होतात. त्यामुळे तुमच्या आहारामध्ये आता तुम्ही जी की चहा कॉफी घेत असाल ना, ते सगळं काढा आणि फक्त तुमच्या आहारामध्ये फक्त महिनाभर करून बघा. माचा टी तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करा आणि मग बघा तुमची चरबी कशी लोण्यासारखी वितळते. खूप मोठे सेलिब्रिटीज देखील हे घेतात. त्याच्यानंतर आपण घेणार आहोत फ्लॅक्स सीड्स. हे देखील खूपच इफेक्टिव्ह असतात. त्याच्यामध्ये असतं खूप प्रमाणामध्ये फायबर, ओमेगा 3, की ज्यामुळे तुमचं पोट तुम्हाला भरल्यासारखं वाटतं आणि तुम्हाला अजिबात सारखी खावका होत नाही किंवा सारखी भूक लागत नाही. तर मंडळी हे 10 सुपरफूड मी तुम्हाला सांगतेच, पण तुम्ही जेव्हा या घ्यायला सुरुवात कराल ना, तुम्हालाच जाणवेल तुमच्या समोर पंचपक्वान जरी आलं तरी तुम्हाला असं आधी जसं खायची इच्छा व्हायची की मला हे पटकन खायचं आहे, तसं होणार नाही. ही जी काही खोटी भूक आपल्याला लागत होती ना, ती लागणार नाही. आपले हार्मोन जे आहेत आपल्या शरीरातले ते संतुलित व्हायला मदत करणार आहेत, असे आहेत हे सुपरफूड. आणि फ्लेक्स सीड्स देखील तितकंच इफेक्टिव्ह आहे, कारण ह्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रमाणामध्ये ओमेगा 3 आणि फायबर आहे. त्यानंतरचं नेक्स्ट सुपरफूड आहे ते म्हणजे ॲपल सायडर व्हिनेगर. हे देखील खूपच इफेक्टिव्ह आहे. ते ॲपेटाईटवर देखील काम करत असतं. त्याच्यामध्ये ॲसिटिक ॲसिड असतं आणि जो इन्शुलिन स्पाईक होत असतो आपल्या शरीरामध्ये तो देखील कमी करायला हे मदत करत असतं. ॲपल सायडर व्हिनेगर खूप इफेक्टिव्ह असतं. तुम्ही दुपारच्या जेवणाच्या अर्धा ते पाऊण तास आधी फक्त 1 चमचा ॲपल सायडर व्हिनेगर 1 मोठा ग्लास पाण्यामध्ये घ्यायचं आणि त्यानंतर अर्ध्या तासाने तुम्ही तुमचं दुपारचं जेवण करा आणि मग बघा जो काही आहार तुम्ही घेणार आहात तो पचणार आहे. तुमच्या शरीरामध्ये एक्स्ट्राची चरबी साठून राहणार नाहीये. हे सगळे सुपरफूड तुमचं पचन नीट करायला देखील मदत करत असतात. त्यामुळे तुमचं वजन वाढण्याचं खरं कारण आहे ते म्हणजे तुमचं अपचन, आणि ते जेव्हा नीट होईल तेव्हा बघा तुमच्या शरीरातली अनावश्यक चरबी कशी जळणार आहे ते. त्यानंतर आपण घेणार आहोत केफीर. आता केफीर हे दह्यापेक्षा वेगळं असतं. ते तुम्ही कुठेही गेलात किराणाच्या दुकानात तिकडे देखील तुम्हाला हे मिळेल. त्याच्यामध्ये प्रोबायोटिक असतं, खूप प्रमाणामध्ये प्रोटीन असतं आणि ते तुमच्या गट हेल्थवरती काम करत असतं आणि आपल्या शरीरामध्ये फॅट स्टोरेजचा जो हार्मोन असतो त्यावर जाऊन हे काम करत असतं आणि आपल्या शरीरामध्ये फॅट्स बर्न व्हायला देखील हे मदत करत असतं. हे दह्यापेक्षा देखील अजून इफेक्टिव्ह असतं. जर तुम्हाला वजन कमी करायचं आहे तर याचा तुमच्या आहारामध्ये नक्की समावेश करा आणि अवघ्या काही दिवसांमध्येच तुमच्या वजनामध्ये झालेला फरक तुम्ही नक्की अनुभवाल. नेक्स्ट सुपरफूड आहे ते म्हणजे टर्मरिक आणि ब्लॅक पेपर पावडर. आता त्याच्यामध्ये असतं पायपेरिन. त्यामुळेच तुमच्या शरीरावरती जे काही इन्फ्लेमेशन असतं, जी काही सूज आलेली असते ती कमी व्हायला मदत होत असते. सो मोठा ग्लास भरून पाणी गरम करायचं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये चिमूटभर हळद आणि चिमूटभर ब्लॅक पेपर पावडर, काळी मिरी पावडर टाकायची आणि तुम्ही ती ड्रिंक घेऊ शकता. फक्त 1 कप बास आहे. यामुळे शरीरावरती आलेली सूज देखील कमी व्हायला मदत होत असते. नेक्स्ट सुपरफूड आहे ते म्हणजे वॉलनट्स. याच्यामध्ये ओमेगा 3 असतात, हेल्दी फॅट्स असतात आणि हंगर हार्मोन असतात, ते कंट्रोल व्हायला हे मदत होत असतं. सो अक्रोडचा देखील आपल्या आहारामध्ये समावेश करणं गरजेचं आहे. आणि आपला लास्ट ऑप्शन आहे ते म्हणजे डाळिंब. हे त्याच्यामध्ये खूप सारे अँटीऑक्सिडंट्स असते, पॉलिफेनॉल आहे आणि ते फॅट्स ऑक्सिडेशन वाढवत असतं आणि हे स्वीट ऑप्शन आहे. आपल्याला जेव्हा कधी गोड खाण्याची इच्छा होत असते तेव्हा तुम्ही डाळिंब घेऊ शकता. अर्धं डाळिंब खायचं किंवा अर्ध्या डाळिंबाचा ज्यूस देखील तुम्ही घेऊ शकता. तर मंडळी हे 10 सुपरफूड इतके इफेक्टिव्ह आहेत की ह्याच्यामधले कुठलेही 3 ते 4 ऑप्शन्स तुम्ही रोज घेऊन बघा आणि तुम्ही खरं तर फक्त नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण एवढंच केलं पाहिजे. पण या मधल्या वेळामध्ये जेव्हा तुम्हाला भूक लागेल तेव्हा तुम्ही ह्याच्यातले कुठले पण 3 ते 4 ऑप्शन्स तुमच्या आहारामध्ये समावेश करून बघा आणि मग बघा तुमच्या वजनामध्ये झालेला फरक. जितके लोक हेल्दी असतात, जे फिट राहतात, हेल्दी खातात, त्यांच्या आहारामध्ये हे 10 सुपरफूड असतात. ते आलटून पालटून घेत असतात आणि म्हणूनच त्यांचं वजन वाढत नाही, त्यांना क्रेविंग होत नाही. तर मंडळी यासोबतच 3 महत्त्वाचे रूल्स फॉलो करणं देखील गरजेचं आहे. असं नाही की तुम्ही आता मस्तपैकी हे सुपरफूड ॲड करताय पण जर तुम्ही 7 ते 8 तासाची झोप घेत नसाल तर तुमचं वजन कमी होणार नाही. मग तुम्ही दिवसभर कितीही चांगला डाएट करा पण जर तुमची झोप व्यवस्थित नसेल तर त्याचा देखील शरीरावरती परिणाम होत असतो, वजनावरती परिणाम होत असतो. सो यासोबतच 7 ते 8 तासाची झोप देखील तितकीच गरजेची आहे आणि तुमच्या आहारातून साखरेचे पदार्थ, गोड पदार्थ पूर्णपणे वर्ज्य करा.
मैद्याचे पदार्थ पूर्णपणे वर्ज्य करा, कारण त्यामुळेच आपल्या शरीरामध्ये अनावश्यक चरबी ही साठून राहत असते. आणि लास्ट इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे तुमच्या दिवसभरामध्ये तुम्ही 3 लिटर पाणी पिणं देखील गरजेचं आहे, कारण कित्येकदा आपण भूक लागली आहे का तहान लागली याच्यामध्ये कन्फ्यूज होऊन जातो आणि खरं तर ती तहान असते. सो बाटल्या भरून ठेवा. 3 लिटर पाणी रोज पिणं हे खूप गरजेचं आहे. तर मंडळी, हे 10 सुपर फूड घेऊन जर तुम्ही तुमच्या शरीरामध्ये बदल करून बघणार असाल तर लगेच कमेंट करा, हो मी रेडी आहे आणि मी हे सुपर फूड घेणार आहे. तर मंडळी, तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचे फ्रेंड्स असो, फॅमिली मेंबर असो की ज्यांचं वजनच कमी होत नाही आहे, त्यांना सारखी क्रेविंग होत असते, सारखी खावखाव होत असते, त्यांच्या सोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे हे सुपर फूड घेऊन त्यांना देखील अगदी घर बसल्या त्यांचं वजन कमी व्हायला नक्कीच मदत होईल. तर मंडळी, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. खाली एक बेल आयकॉन आहे, त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे माझे असेच नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला दिसतील. तसेच मंडळी, यासोबतच जर तुम्हाला पूर्ण दिवसाचा डाएट प्लॅन हवा असेल तर त्यावर देखील मी व्हिडिओ बनवलेले आहेत आणि त्याची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर मंडळी, वजन कमी करणं हे अजिबात अवघड नाही आहे. गरज आहे ते म्हणजे सातत्याची, कन्सिस्टन्सी महत्त्वाची आहे. असं नाही की 2 दिवस केलं आणि सोडून दिलं. आत्मविश्वास महत्त्वाचा आहे की हो मी माझं वजन कमी करू शकतो, आणि सकारात्मक राहणं देखील गरजेचं आहे. आणि मग बघा, तुमचं वजन कमी होण्यापासून तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही. जर मी स्वतः घर बसल्या माझं 30 किलो वजन कमी करू शकते तर तुम्ही देखील करू शकता. तसेच मंडळी, तुम्हाला जर पर्सनलाइज डाएट प्लॅन हवा असेल, म्हणजे तुमचं वय, उंची, मेडिकल रिपोर्ट्स हे बघून आपण पर्सनलाइज डाएट प्लॅन देखील देतो, तर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता. व्हॉट्सअपची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. चला तर मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा. बाय बाय.